नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सुगर स्टडी सेंटर या आपण सर्वांच्या युट्यूब चॅनलवर, जिथे आपण शिकतो मॅथ आणि रिझनिंगचे भन्नाट असे कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, कंपाऊंड इंटरेस्ट आपला हा टॉपिक चालू आहे, चक्रवाढ व्याज. ठीक आहे. तर यात आपण पहिल्या आणि दुसऱ्या पार्टमध्ये काय बघितलं, की सगळ्यात पहिले बेसिक्स बघितले. आपण त्याच्यानंतर आपण 2 वर्षाचं कंपाऊंड इंटरेस्ट कसं फाइंड आउट करायचं, 3 वर्षाचं कसं फाइंड आउट करायचं, त्याचा डिफरन्स कसा फाइंड आउट करायचा, हे सगळे जे बेसिक्स लेव्हलच्या ज्या गोष्टी आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये आपण पूर्णपणे कंप्लीट करून घेतल्या विद्यार्थी मित्रांनो. सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये काय डिफरन्स असते हे पण आपण सगळं काही आपण पार्ट 1 मध्ये शिकलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर आज आपण डायरेक्ट परीक्षामध्ये कशा प्रकारचे प्रश्न जे आहे ते आपल्या परीक्षेमध्ये विचारले जातात ते आपण बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर कंपाऊंड इंटरेस्ट हा थोडा कॅल्क्युलेटिव्ह पार्ट असतो. तर आपण इथे रेशो मेथड घेऊन चालणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, आणि आपली जनरल कन्सेप्ट वाली मेथड तर ते राहणारच. अशा प्रकारे दोन टाईपनी आपण प्रश्न सॉल्व्ह, दोन टाईपच्या पॅटर्ननी आपण एकाच प्रश्नाला सॉल्व्ह करू शकतो विद्यार्थी मित्रांनो. ज्यांना जे मेथड बनते ते तुम्ही यूज करू शकता. चला तर मग आजच्या या सेशनची सुरुवात आपण या प्रश्नापासून करूया विद्यार्थी मित्रांनो. चला लक्ष द्या सगळ्यांनी. सगळ्यात पहिले लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. ओके. तर आपल्याला दिलं काय असते विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले रेशो मेथड काय असते मी तुम्हाला सांगतो. जसं आपल्याला दिलं असेल की प्रिन्सिपल म्हणजेच 1000 रुपये दिले असेल, त्यालाच आपण मुद्दल म्हणतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. प्रिन्सिपल दिलं असेल, आपल्याला दर दिला असेल, रेट दिला असेल विद्यार्थी मित्रांनो 10%, आणि याच्या मुदत म्हणजे याचा कार्यकाळ टाइम पिरियड दिला असेल आपल्याला विद्यार्थी मित्रांनो 3 वर्षाचा. ओके. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रव्याज वाढ. ओके. ठीक आहे. कंपाऊंड इंटरेस्ट, तर आपल्याला इथे कंपाऊंड इंटरेस्ट सीआय फाइंड आउट करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके. तर याला आपण कशा प्रकारे फाइंड आउट करू, आणि सगळ्यात पहिले मी पहिली मेथड जी तुम्हाला सांगत आहो ते आहे रेशिओ मेथड. रेशिओ मेथड. आता रेशो मेथड म्हणजे मी तुम्हाला सगळ्यात पहिले पार्ट मध्ये सांगितलं होतं विद्यार्थी मित्रांनो, की जे आपले पर्सेंटेज मध्ये जे व्हॅल्यू आहे ते रेशो मध्ये कसे कन्वर्ट करायचे, आणि रेशो वाले जे आहे त्यांना पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट कसं करायचे ते मी तुम्हाला फर्स्ट पार्ट मध्ये तुम्हाला सांगितलं आहे. त्याच व्हॅल्यूचा जास्तीत जास्त उपयोग इथे होणार आहे. ज्यांनी फर्स्ट व्हिडिओ पूर्णपणे कंप्लीटपणे बघितला असेल आणि समजून घेतला असेल आणि प्रत्येक व्हॅल्यू पार्ट करून घेतला असेल, त्यांना हा विश्लेषण खूप इझी जाणार. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर रेशो मेथड, रेशो म्हणजेच काय असतं विद्यार्थी मित्रांनो, रेशो जसे कोणती व्हॅल्यू 1:4 आहे, हे कशामध्ये आहे, रेशो मध्ये आहे. यालाच आपण 1/4 पण म्हणतो. ठीक आहे. हे काय झालं विद्यार्थी मित्रांनो, फ्रॅक्शन मध्ये. हे काय झालं, रेशो मध्ये. आणि याला जर आपण पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट केलं तर हे काय होणार, 25%. तर हे होणार विद्यार्थी मित्रांनो पर्सेंट मध्ये. हे कशात, हे फ्रॅक्शन मध्ये. हे कशात, पर्सेंटेज मध्ये आहे. हे फ्रॅक्शन मध्ये आहे. आणि हे कशात आहे विद्यार्थी मित्रांनो, रेशो मेथड मध्ये आहे. कशामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो, रेशो मेथड मध्ये. ठीक आहे. तर आपल्याला आज रेशो मेथडवर वर्क करायचं आहे. ठीक आहे. चला लक्ष द्या इकडे. तर प्रिन्सिपल किती आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे अमाऊंट किती आहे 1000, आणि रेट किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 10%. रेट किती आहे, 10%. ओके. 10% लाच कसं लिहिता येते, 1/10. ओके. 1/10 लिहिता येते. नाही समजलं लक्ष द्या. यालाच आपण 10/100 लिहू शकतो. ओके. याला 10/100, आणि हे 0 कट केले तर किती राहिलं, 1/10. ठीक आहे. हा 1/10 समजणं खूप महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ज्यांना हा 1/10 समजला ना, त्यांना कंपाऊंड इंटरेस्टचे बेसिक्स पूर्णपणे समजून गेले. या प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचे ते समजून गेलं समजा. ठीक आहे. म्हणून लक्ष द्या सगळ्यांनी. ठीक आहे. आता 1/10 काय आहे विद्यार्थी मित्रांनो, 1/10 हे झाली 10% ची व्हॅल्यू. तर हे जे आहे 10, हे काय असते विद्यार्थी मित्रांनो, हे नेहमी रेशो मध्ये काय असते, प्रिन्सिपल असते. रेशो मध्ये काय असते विद्यार्थी मित्रांनो, प्रिन्सिपल म्हणजेच याला काय म्हणतात, मुद्दल असते हे. ठीक आहे. याला डिनोट पी नी करतात. तर हे काय असते, मुद्दल. आणि हा 1 आहे, हा 1 जर निघून आला विद्यार्थी मित्रांनो रेशो मध्ये, हा काय असतो, हा असतो सीआय म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट. काय असते हा,
इंटरेस्ट म्हणजेच काय असते विद्यार्थी मित्रांनो, व्याज असते. ठीक आहे, हे व्याज आहे. तर हे लक्षात ठेवा. बस ह्या दोन बाबी तुम्हाला समजल्या का? वन म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट, हे झालं कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजेच काय झालं हे विद्यार्थी मित्रांनो, व्याज. आणि 10 काय झालं, प्रिन्सिपल म्हणजेच मुद्दल. रेशो मध्ये बरं, ऍक्च्युअल मध्ये नाही. ऍक्च्युअल मध्ये प्राइस इथे दिलेली आहे, हे आहे ऍक्च्युअल ची प्राइस. काय विद्यार्थी मित्रांनो, हे आहे. ठीक आहे, तर रेशो मध्ये काय आहे विद्यार्थी मित्रांनो, 1/10. तर 1 म्हणजे सी आहे, म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट, म्हणजे हे काय व्याज झालं. किती व्याज भेटलं, म्हणजे 10 रुपयावर किती रुपये व्याज भेटलं, 1 रुपया. ठीक आहे, आणि 10 काय झालं, प्रिन्सिपल अमाऊंट. आता हा अमाऊंट एक असते विद्यार्थी मित्रांनो, रास. ठीक आहे, या एकूण रक्कम यालाच काय म्हणतात, अमाऊंट. तर अमाऊंट इथे काय होणार विद्यार्थी मित्रांनो, इथे काय होणार, प्रिन्सिपल प्लस कंपाऊंड इंटरेस्ट. ओके, मुद्दल प्लस व्याज, हेच काय होणार विद्यार्थी मित्रांनो, अमाऊंट. म्हणजेच अमाऊंट कसं लिहिता येणार, पी प्लस सी आय. ओके, अमाऊंट कसं लिहिता येणार, पी प्लस सी आय. म्हणजेच इथे जे रास आहे, एकूण रक्कम आहे, अमाऊंट आहे, हे किती झाली टोटल, 11. प्रिन्सिपल किती झाले विद्यार्थी मित्रांनो, मुद्दल 10 आणि सी आय किती झाला विद्यार्थी मित्रांनो, 1. ओके, एवढं कळलं का, लक्षात द्या. एवढं कळलं विद्यार्थी मित्रांनो, एवढं कळलं का? ज्यांना एवढं कळलं असेल तर सांगा, बोला. एवढं कळलं का तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, हा कन्सेप्ट कळला का, एवढं सांगा. एवढं कळलं असेल तर आपण सामोर वाढू. ठीक आहे, चला बघा. 10% आहे, 1/10 त्याची फ्रॅक्शन व्हॅल्यू. 1 ला आपण व्याज समजू नेहमी. 10 काय असते, मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट असणार. ओके, आणि जो टोटल अमाऊंट, एकूण रक्कम ज्याला रास म्हणतो, ते किती होणार, पी प्लस सी आहे, म्हणजे मुद्दल प्लस व्याज, म्हणजे हे किती होणार, 11. ओके, आता जेव्हा पण आपण पुट करू ना विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा पण आपण रेशो मध्ये पुट करू ना, तर डायरेक्ट काय घेऊ विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. रेशो मध्ये जेव्हा पण आपण पुट करू ना, जसं 10% रेट आहे. ओके, 10% रेट आहे, यालाच कसं पुट करू आपण, 1/10. म्हणजेच प्रिन्सिपल किती होणार विद्यार्थी मित्रांनो, प्रिन्सिपल होणार 10 आणि अमाऊंट किती होणार विद्यार्थी मित्रांनो, अमाऊंट होणार 11. असा पुट करू. हे काय रेशो मध्ये आहे. अमाऊंट म्हणजेच काय होते, रास. दिसते ना, हा. अमाऊंट म्हणजेच काय होणार, रास. ओके, आणि पी म्हणजे मुद्दल. ठीक आहे, ओके, हा. आणि या दोघाचा डिफरन्स किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 1. म्हणजे हे काय होणार, कंपाऊंड इंटरेस्ट. हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो, कंपाऊंड इंटरेस्ट. ठीक आहे, आता इथे काय म्हणून राहिले, प्रश्नाकडे लक्ष द्या. प्रिन्सिपल किती आहे, मुद्दल किती आहे, 1000. मुद्दल किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 1000. तर मुद्दल अपॉन मध्ये मुद्दल, म्हणजे प्रिन्सिपल, मुद्दल अपॉन मध्ये मुद्दल, प्रिन्सिपल अपॉन मध्ये प्रिन्सिपल. ती इतर रेशो मध्ये येणार. रेशो मध्ये किती आहे, प्रिन्सिपल 10, रेशो मध्ये किती आहे, 10. फाइंड आउट काय करायचं आहे, कंपाऊंड इंटरेस्ट. इथे कंपाऊंड इंटरेस्ट किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 1. कंपाऊंड इंटरेस्ट किती आहे, 1. ओके, हा. एक गोष्ट तुम्हाला सांगायचं विसरलो. ठीक आहे, इथे नेहमी काय करत असतात पोरं, मिस्टेक करत असतात. आता कोणती गोष्ट, एवढं तुम्हाला कळलं. ओके, एवढं कळलं तुम्हाला, आपण टाइम कडे लक्ष नाही दिलं. मेन म्हणजे महत्वाचं हे आहे की टाइम कडे लक्ष द्यायचं. जेव्हा आपण इथपर्यंत आलो विद्यार्थी मित्रांनो, यानंतर काय करायचं, टाइम कडे लक्ष द्यायचं. मुदत म्हणजे टाइम किती दिलाय आपल्याला, 3 वर्षाचा. किती वर्षाचा, 3 वर्षाचा. टाइम पिरियड आपल्याला किती दिलाय विद्यार्थी मित्रांनो, 3 वर्षाचा. तर याचा काय करू आपण, 3 टाइम्स घेऊ. म्हणजे याचा काय घेऊ आपण, क्यूब घेऊ. आता तुम्हाला 1 पासून 30 पर्यंत क्यूब लक्षात असणं खूप महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यासाठी तुम्हाला द लॉजिक मास्टर हा जो आहे आमचा, म्हणजे आपला सुगर स्टडी सेंटरवर चालणार आहे द लॉजिक मास्टर सेशन आहे, ते तुम्हाला सेशन अटेंड करणं पडेल. तिथे आपण एकदम वेदिक मॅथ्स सारखे गणित आपण तिथे घेत असतो, शॉर्ट ट्रिक्स. ठीक आहे, तर आता हा क्यूब 10चा क्यूब तुम्हाला ऍटलीस्ट 1 ते 30 पर्यंत क्यूब माहिती असणं खूप म्हणजे जरुरी आहे विद्यार्थी मित्रांनो. तेव्हाच तुम्ही या प्रॉब्लेमला डील करू शकणार आणि सॉल्व्ह करू शकणार. तर 10चा क्यूब काय होतं विद्यार्थी मित्रांनो, 1000. किती होतो, 1000. आणि 11चा क्यूब किती होतो विद्यार्थी मित्रांनो, 1331. किती होतो, 1331. ओके,
आता बघा हे 10ची व्हॅल्यू आली म्हणजे 10चा क्यूब एवढा आला, 11चा क्यूब किती आला विद्यार्थी मित्रांनो 1331. आणि ह्या दोघांचा डिफरन्स किती झाला विद्यार्थी मित्रांनो? ह्या दोघांचा डिफरन्स किती झाला? 331. ओके, 1331 मधून 1000 मायनस केले, किती झाला? 331. आता बघा हा झाला आपला प्रिन्सिपल रेशो मध्ये, हा झाला अमाऊंट रेशो मध्ये, आणि हा झाला कंपाऊंड इंटरेस्ट रेशो मध्ये. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, एवढं कळलं. ज्याला कोणाला एवढं कळलं असेल, ठीक आहे, त्यांनी प्रॉब्लेमला सॉल्व्ह करून शकलो असं समजा. ठीक आहे, चला आता मग लक्ष द्या इकडे. आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, आता मला सांगा प्रिन्सिपल किती आहे? 1000. प्रिन्सिपल किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 1000. रेशो मध्ये किती आहे? 1000. आपल्याला काढायचं काय आहे विद्यार्थी मित्रांनो? कंपाऊंड इंटरेस्ट. रेशो मध्ये कंपाऊंड इंटरेस्ट किती आहे? 331. किती आहे? 331. तर आपल्याला इथे कंपाऊंड इंटरेस्ट मिळणार 1000 1000 कॅन्सल झाला 331. तर कंपाऊंड इंटरेस्ट किती मिळाला विद्यार्थी मित्रांनो? कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला चक्रवृद्धी व्याज मिळाला 331. ठीक आहे, कळलं? कंपाऊंड इंटरेस्ट किती मिळाला विद्यार्थी मित्रांनो? 331. बस अशाच प्रकारे आपल्याला कन्सेप्ट यूज करायचा आहे. हाच एक कन्सेप्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. ज्यांना हा कन्सेप्ट कळला, ठीक आहे, टाइम पिरियड मध्ये मिस्टेक करायची नाही. कधी कधी आपण टाइम पिरियड सोडून देतो. ठीक आहे, तर ह्या टाइम पिरियड मध्ये मिस्टेक करायची नाही. 2 वर्ष म्हटलं तर 10च्या स्क्वेअर घ्यायचा, 11च्या स्क्वेअर करायचा. 3 वर्ष म्हटलं तर 3 पॉवर मध्ये 3 ठेवायचं. 4 म्हटलं तर पॉवर मध्ये 4 ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, ओके, एवढं कळलं. तर आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट किती मिळाला विद्यार्थी मित्रांनो? 331. ओके, चला याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. जशी आपण इथे पहिले मिस्टेक केली होती तशी मिस्टेक कधीच नाही केअर करायची. ठीक आहे, चला समोरची मेथड बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. एक वेळेस लक्ष द्या इकडे, मी याला रफ करतो. चला आता बघा मुद्दल किती आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या इकडे? मेथड 2, मेथड सेकंड. मुद्दल किती आहे म्हणजे प्रिन्सिपल किती आहे? 1000. किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 1000. ओके, म्हणजे मला हे म्हणायचं आहे इथे काय असते, हे प्रिन्सिपल आणि हा त्याचा रेट असतो जे पण दिलेला असतो. ठीक आहे, आणि इथे नेहमी काय निघणार? अमाऊंट निघणार. काय निघणार विद्यार्थी मित्रांनो? अमाऊंट निघणार. ठीक आहे, तर आता प्रिन्सिपल किती आहे? 1000. किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 1000. आणि रेट किती दिलेला आहे? 10%. रेट किती दिला आहे विद्यार्थी मित्रांनो? 10%. आणि शेवटी काय निघणार? अमाऊंट. तर 10% म्हणजेच किती होणार? 110/100 होणार. ओके, तर याला आपण अशा प्रकारे बी लिहू शकतो 11/10 असं पण लिहू शकतो. ठीक आहे, चला तर मग जनरली आपण 110/100 लिहितो. ठीक आहे, 1000 टाइम पिरियड किती दिला आहे? 3 वर्षाचा. तर 3 वेळेस होणार 110/100. 3 वेळेस होणार 110/100 इंटू 110/100. ओके, तर इथे आपल्याला काय मिळणार विद्यार्थी मित्रांनो? अमाऊंट मिळणार. चला म्हणजेच रास मिळणार. फाइंड आउट करा. 1 2 3 1 2 3 1 2 1 2 हा एक आणि हा एक, म्हणजे 11चा क्यूब किती आला? 1331. म्हणजेच हा काय झाला विद्यार्थी मित्रांनो? हा झाला अमाऊंट. आणि कंपाऊंड इंटरेस्ट काय होते? ते अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. अमाऊंट किती आहे? 1331 मायनस प्रिन्सिपल किती आहे? 1000. म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट किती मिळाला विद्यार्थी मित्रांनो? 331. ठीक आहे, 331. अशाही प्रकारे आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करता येते. ठीक आहे, तर ह्या 2 स्टेप आपण इथे यूज करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आजचे जे प्रॉब्लेम जेवढे पण आहे आपण तेवढे प्रॉब्लेम सगळे ह्या 2 स्टेपवर घेणार आहोत. पहिली मेथड ते आणि हे सेकंड मेथड. ठीक आहे, हे सेकंड मेथडचा आपण कुठे कुठे यूज करू शकतो. ठीक आहे, आणि पहिली मेथड म्हणजे रेशो मेथड. आणि एक पुन्हा मेथड असते मी तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये सांगणारच की डायरेक्ट पर्सेंटेज काढायचं. जेव्हा व्हॅल्यू पुष्कळ डिफिकल्ट असतात, कट करणं पुष्कळ डिफिकल्ट असते, त्या सिच्युएशनला काय करायचं? तर हा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो, अगदी शेवटपर्यंत बघा. आणि जो कोणी नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो, आणि सबस्क्राईब पण करा. ठीक आहे, चला तर आता डायरेक्ट आपण प्रश्नाला सुरुवात करूया. कशा प्रकारचे प्रश्न येतात परीक्षेमध्ये ते आपण इथे बघूया. ठीक आहे, स्क्रीनशॉट घेऊन घ्या विद्यार्थ्यांनो.
ओके, चला सगळ्यात पहिले बेसिक बघूया. खालील रकमेची एकूण रक्कम शोधा, म्हणजे फाइंड द अमाउंट ऑफ द सम. म्हणजे आपल्याला इथे रास फाइंड आउट करायचे आहे. ठीक आहे, काय फाइंड आउट करायचे विद्यार्थी मित्रांनो? रास फाइंड आउट करायचे. ठीक आहे, तर मुद्दल बघा, इथे मुद्दल किती दिली आहे? मुद्दल किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 2000. मुद्दल किती आहे? सॉरी 2000. इकडेच लिहितो मी. मुद्दल किती दिली आहे? मुद्दल दिली आहे विद्यार्थी मित्रांनो 2000. हे काय आहे? पी आहे. ओके, त्यानंतर रेट म्हणजे दर. दर दिलाय विद्यार्थी मित्रांनो किती पर्सेंट दिलेला आहे? 10%. ओके, हे झालं 10%. त्यानंतर टाइम, मुदत, टाइम किती दिला आहे विद्यार्थी मित्रांनो? 2 वर्षाचा. ओके, आणि आपल्याला रास फाइंड आउट करायचे आहे, एकूण रक्कम फाइंड आउट करायची आहे, अमाऊंट फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, चला तर मग चला करा फाइंड आउट. सगळ्यात पहिले आपण रेशो मेथड बघूया. ठीक आहे, मेथड 1. चला, तर रेट किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 10%. किती आहे? 10%. यालाच आपण कसं लिहितो? 1/10 लिहितो. हे काय झालं विद्यार्थी मित्रांनो? हे झालं इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट. आणि हे काय झालं विद्यार्थी मित्रांनो? प्रिन्सिपल अमाऊंट. ओके, म्हणजेच मुद्दल झाली आहे, मुद्दल. ठीक आहे, तर आपण इथे असं लिहू पी आणि ए. पी मतलब की पी किती आहे? 10. आणि अमाऊंट किती झाला विद्यार्थी मित्रांनो? 11. ठीक आहे, अमाऊंट काय होतो? पी प्लस आय, म्हणून अमाऊंट झाला 11. ओके, आता किती टाइम पिरियड किती दिलाय? 2 वर्षाचा, म्हणून याला आपण स्क्वेअर करू. याच्या स्क्वेअर करू. आता 10चा स्क्वेअर किती होते विद्यार्थी मित्रांनो? 100. आणि 11चा स्क्वेअर किती होतो? 121. ओके, चला एवढं तर कळलं. ठीक आहे, ह्या दोघांचा डिफरन्स किती होणार? ह्या दोघांचा डिफरन्स होणार 21. तर हा काय होतो विद्यार्थी मित्रांनो? पी. हा होतो अमाऊंट आणि हा काय होतो? इंटरेस्ट. ठीक आहे, एवढं कळलं. चला डायरेक्ट प्रॉब्लेम कडे लक्ष द्या. मुद्दल किती म्हणून राहिले विद्यार्थी मित्रांनो? 2000. म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे? 2000 आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे? 2000. तर प्रिन्सिपल अमाऊंट, प्रिन्सिपल अपॉन प्रिन्सिपल, प्रिन्सिपल अपॉन प्रिन्सिपल अपॉन प्रिन्सिपल, मुद्दल अपॉन मुद्दल. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचे आहे? रास म्हणजे अमाऊंट. तर अमाऊंट किती आहे? 121. किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 121. करा, हा शून्य, हा शून्य गेला, हा शून्य, हा शून्य गेला. बे एक बे, बे दुने 4, बे एक बे, आणि हा शून्य. म्हणजेच आपल्याला अमाऊंट किती मिळाला? रास किती मिळाला विद्यार्थी मित्रांनो? 2420. किती मिळाला? 2420. हा फर्स्ट मेथड. 2000 विद्यार्थी मित्रांनो किती मिळाला रास? 2420. हे झाली आपली फर्स्ट मेथड. ठीक आहे, मी तुम्हाला दोन्ही मेथड सांगतो विद्यार्थी मित्रांनो. कोणाला कोणती मेथड आवडत असेल त्या मेथड नुसार चालायचं. ठीक आहे, पण तुम्हाला आपण मॅथ सेक्शन करून राहिलो, क्वांट सेक्शन करून राहिलो, तर एकूण एक गोष्ट तुम्हाला माहित असणं पुष्कळ महत्वाचं असते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, ओके, चला बघा आता दुसरी मेथड बघा. इथे तर आपण 2420 काढलं. आता दुसरी मेथड बघा. मुद्दल किती आहे? 2000. ओके, मुद्दल किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 2000. टाइम पिरियड किती आहे? 2 वर्षाचा. आणि रेट किती आहे? 10%. तर आपण असं लिहू 110 अपॉन मध्ये 100 इंटू 110 अपॉन मध्ये 100. आणि इथे काय मिळणार? अमाऊंट. चला 0000000. आणि हा एक 0, हा एक 0 आणि हा एक 0. अच्छा, आता इथे बघा, इथे पण काय झालं विद्यार्थी मित्रांनो? 1 2 1 आणि 0. म्हणजे 2च्या 0, बे एक बे, बे दुने 4 आणि बे एक बे. 2420. 2420. तर ही काय निघाली? आपली अमाऊंट निघाली. काय निघाली विद्यार्थी मित्रांनो? रास निघाली. ठीक आहे, ओके, कळलं? कळलं विद्यार्थी मित्रांनो? तर हे आपली जी जनरल आपण मेथड यूज करू शकतो. जसे प्रॉफिट अँड लॉस मध्ये हे मेथड यूज केली. आपण पर्सेंटेज मेथड मध्ये पण हेच मेथड यूज केली. रेशो मेथड पण ठीक आहे. कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये रेशो मेथड सगळ्यात बेस्ट आहे. ते पटकन आन्सर निघते आणि याच्यात पण निघते. पण आपण पर्सेंटेज मध्ये हे मेथड बघितली, प्रॉफिट अँड लॉस मध्ये पण हे म्हणजे आपली जनरल मेथड आहे, जे आपण स्टार्टिंग पासून घेऊन आलेलो आहोत. फक्त कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये फर्स्ट टाइम आपण रेशो मेथड लावली.
आणि रेशो मेथडच मॅक्झिमम प्रॉब्लेमला लवकरात लवकर सॉल्व्ह करते विद्यार्थी मित्रांनो, कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये, ठीक आहे, चक्रवाढ व्याज मध्ये. ओके, चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. हे कळले विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनशॉट घेऊन घ्या. ठीक आहे, चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. पुढचा प्रॉब्लेम बघा विद्यार्थ्यांनी. चला हा प्रॉब्लेम करा. लक्ष द्या. फाइंड द अमाऊंट म्हणजे एकूण रक्कम फाइंड आउट करायचे, रास फाइंड आउट करायचे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, प्रिन्सिपल दिलाय 1250, रेट दिलाय विद्यार्थी मित्रांनो 20%. ओके, आणि टाइम पिरियड दिलाय 3 वर्षाचा. चला रास फाइंड आउट करायचे, करा. कशा प्रकारे काढू, कशा प्रकारे काढू विद्यार्थी मित्रांनो, सांगा पटकन. ओके, इथे आपण बनलं तर थर्ड मेथडचा आपण यूज करू शकतो. चला सगळ्यात पहिले रेशो मेथड बघूया. रेशो मेथडनी पॉसिबल आहे का, कारण रेशो मेथड आपल्याला कोणती मेथड इझी पडणार इथे आपल्याला आता माहिती पडणार. तर मुद्दल किती आहे सगळ्यात पहिले रेट दिलाय. रेट किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 20%. ओके, आणि 20% ची व्हॅल्यू काय असते विद्यार्थी मित्रांनो, 20% ची व्हॅल्यू काय असते, 1250 20%, तोच आहे ना. ठीक आहे, तोच प्रॉब्लेम आहे. चला 1250 20% आणि टाइम पिरियड 3. ओके, तर 20% ला फ्रॅक्शन मध्ये कसं लिहितात, 1/5. कसं लिहितात विद्यार्थी मित्रांनो, 1/5. ओके, मी थोडा वर लिहितो याला. हे 20% आहे विद्यार्थी मित्रांनो, यालाच आपण 1/5 लिहितो. ओके, हा काय झाला, इंटरेस्ट झाला. हा काय झाला, पी झाला. पी, मग हा काय होणार, अमाऊंट होणार. तर प्रिन्सिपल किती आहे, 5. व्याज किती मिळून आलं, 1. म्हणजे अमाऊंट किती होणार, 6. टाइम पिरियड किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 3 वर्ष. म्हणून याला क्यूब करू आपण, 5 चा क्यूब आणि 6 चा क्यूब. टाइम पिरियड काय म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, 3 वर्षाचा. ओके, चला तर 5 चा क्यूब किती होतो विद्यार्थी मित्रांनो, 125. आणि 6 चा क्यूब किती होतो विद्यार्थी मित्रांनो, सांगा, 216. ह्या दोघांचा डिफरन्स किती होणार. तर डिफरन्स काढायची आवश्यकता नाही, पण मी तरी काढून दाखवून. 6 मधून 5 गेले 1 राहिला, 10 तून 2 गेले 8 आणि 1 9 राहिला, हातचा परत 0. म्हणजे डिफरन्स किती आहे, 91. चला आता बघा, मुद्दल किती आहे, 1250. मुद्दल अपॉन मध्ये मुद्दल म्हणजे पी अपॉन मध्ये पी. तर इथे पी किती आहे, पी आहे विद्यार्थी मित्रांनो 125 आणि हे काय आहे, अमाऊंट. तर पी अपॉन मध्ये पी, मुद्दल अपॉन मध्ये मुद्दल, प्रिन्सिपल अपॉन मध्ये प्रिन्सिपल, इनटू काय करायचं आहे, रास करायचा. म्हणजे 216 इक्वल टू व्हॉट. किती टाइम्स आहे विद्यार्थी मित्रांनो, हे 10 टाइम्स आहे. म्हणजे 2160. हे काय निघालं विद्यार्थी मित्रांनो, रास निघाली. म्हणजेच काय निघालं, अमाऊंट निघालं. किती निघालं, 2160. तर अमाऊंट किती निघालं, 2160. मुद्दल किती होते, 1250. ओके, रेशो मेथडने आपण हे फाइंड आउट केलं. ओके, दुसऱ्या मेथडने जर आपण फाइंड आउट करायचं असलं तर कसं केलं असतं विद्यार्थी मित्रांनो. मुद्दल किती दिले आहे, 1250. हे सेकंड मेथड, हे फर्स्ट मेथड. ओके, मेथड मेथड हे किती आहे, 1250. ओके, रेट किती आहे, 20%. म्हणजे किती वेळा घ्यायचा आहे, 3 वेळा, 3 वर्षासाठी. तर हे काय होणार, 120 अपॉन मध्ये 100 इंटू 120 अपॉन मध्ये 100 इंटू 120 अपॉन मध्ये 100. आणि इथे काय मिळणार, अमाऊंट मिळणार. काय मिळणार विद्यार्थी मित्रांनो, अमाऊंट. जर याला सॉल्व्ह केलं तर अमाऊंट डायरेक्ट मिळणार. कळा, 1 1 हा 1 हा 1 हा 1 हा 1 हा 1 आणि हा 1. ओके, पुन्हा कसं करायचं, 25 चोक 100 आणि 25 पाचे 125, 25 चोक 100, 4 तेरी 12. ओके,
आणि हे किती झाले विद्यार्थी मित्रांनो, 12 पंचे 60 गुणिला 12 तिरी 36, म्हणजे 36 गुणिला 60 करू. 6 6 36 चे 6, हाचे लागले 3, साइन तिरी 18, 18 आणि 3 21 आणि हा 0, म्हणजे अमाऊंट किती मिळाला 2160. 2160 अशा प्रकारे पण आपल्याला फाइंड आउट करता येते विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे दोन मेथडने आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढता येते. ठीक आहे. आपण इथे कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला वगैरे राहून नाही राहिलो, कारण आपण फॉर्म्युला यूज करणारच नाही हो कंपाऊंड इंटरेस्टचा. एखादा प्रश्नामध्ये केला तर केला, पण मॅक्झिमम आपण आपल्या कन्सेप्टनेच चालणार आहोत. ठीक आहे. चला चला पुढचा प्रॉब्लेम बघा विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. आणि सॉल्व करायला. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, फाइंड द अमाऊंट ऑफ द सम, म्हणजे खालील रकमेची एकूण रक्कम म्हणजे अमाऊंटच आपल्याला फाइंड आउट करायची आहे. प्रिन्सिपल किती आहे 5000. प्रिन्सिपल किती आहे विद्यार्थी मित्रांनो 5000. आणि रेट किती आहे 2%. ओके. आणि टाइम पिरियड किती आहे विद्यार्थी मित्रांनो 3 वर्षाचा. अमाऊंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके. इथे तुम्ही फसू शकणार, हा प्रश्न तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो फसवू शकते. ठीक आहे. चला रेशो मेथड मध्ये कसा फसू शकते आपण बघूया. थोडं रेशो मेथड कडे लक्ष द्या. आता मला सांगा रेट किती आहे इथे 2%. रेट किती आहे विद्यार्थी मित्रांनो 2%. यालाच फ्रॅक्शन मध्ये कसं लिहू 2/100, म्हणजेच काय होणार 1/50. ओके. ओके. हे काय होणार इंटरेस्ट आणि हे काय होणार प्रिन्सिपल. चला तर प्रिन्सिपल आणि हे अमाऊंट. प्रिन्सिपल किती आहे विद्यार्थी मित्रांनो 50 आणि इंटरेस्ट अमाऊंट किती होणार 51 आणि याचं क्यूब बघा. ओके. आता बघा याचं काय करायचंय विद्यार्थी मित्रांनो क्यूब करायचंय. जर याचं आपण क्यूब करायला गेलो ना विद्यार्थी मित्रांनो तर याची व्हॅल्यू किती मिळणार 5 चा क्यूब 125 आणि हे 3 शून्य. बघा मुद्दल आहे 5000, मुद्दल किती आहे 5000 आणि आपला काय म्हणते क्यूब किती निघाला, म्हणजे रेशो 1,25,000. बघा म्हणजे इथे काय झालं गडबड झाली विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. त्याच प्रकारे आपण 51 चा पण क्यूब काढला तर हा खूप मोठा होणार, त्या डिफरन्स पण खूप मोठा होणार विद्यार्थी मित्रांनो. पुष्कळ टाइम कन्झ्युमिंग होणार, टाइम पुष्कळ लागणार विद्यार्थी मित्रांनो. रेशो मेथडने निघते असं नाही की नाही निघत म्हणून, पण टाइम पुष्कळ लागणार. आपल्याला हा टाइम कमी करायचा आहे. हा काय करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो टाइम कमी करायचा आहे. तर इथे आपण ही मेथड यूज नाही करू. चला आता ही काय झाली फर्स्ट मेथड. इथे हे यूज नाही करू कारण इथे पुष्कळ वेळ लागणार. मी एक दुसरी आता आपली दुसरी वाली मेथड बघू. आता दुसरी सेकंड मेथड. ठीक आहे. दुसरी मेथडने थोडं लक्ष द्या इकडे विद्यार्थी मित्रांनो. मुद्दल किती आहे 5000. मुद्दल किती आहे 5000 आणि रेट किती आहे विद्यार्थी मित्रांनो 2%. रेट किती आहे 2%. तर याला आपण कसं लिहितो 102 अपॉन मध्ये 100 इंटू 102 अपॉन मध्ये 100 इंटू 102 अपॉन मध्ये 100. तर मला सांगा मुदत 3 वर्षाची आहे. इथून आपल्याला काय निघणार विद्यार्थी मित्रांनो अमाऊंट निघणार. काय निघणार अमाऊंट 1 2 3 1 2 3. ओके घ्या. तरी पण 5 इंटू 102 इंटू 102 इंटू 102 अपॉन मध्ये 1000. मग बघा विद्यार्थी मित्रांनो इथे पण टाइम कंझ्युमिंग आहे. इथे पण याचा 102 म्हणजे 3 वेळा मल्टिप्लाय करा आणि 5 ने मल्टिप्लाय करा. इथून पण टाइम कंझ्युमिंग आहे. तर अशा वेळेस काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, अशा वेळेस काय करायचं थर्ड मेथड यूज करायची आपली. काय करायची विद्यार्थी मित्रांनो थर्ड मेथड यूज करायची. कोणती तिसरी मेथड. तिसरी मेथड कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो
ठीक आहे. तिसरी मेथड कोणती आहे? ती ही आपली जनरल मेथड आहे, जी तुम्हाला बी माहित आहे. ठीक आहे. तर ह्या कंडिशनमध्ये काय करायचं? इयर वाईज आपण इंटरेस्ट फाइंड आउट करायचा. इयर वाईज इंटरेस्ट फाइंड आउट करायचा. ठीक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, इयर वाईज मुद्दल किती आहे? 5,000. ओके. मुद्दल किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 5,000 पहिल्या वर्षासाठी. पहिल्या वर्षासाठी. तर पहिल्या वर्षासाठी 5,000 चे 2% किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 5,000 चे 2% किती होणार विद्यार्थी मित्रांनो? ₹100. पहिल्या वर्षासाठी. किती निघाले? ₹100. आधी दुसऱ्या वर्षासाठी काय होते ना विद्यार्थी मित्रांनो? हे 5,000 प्लस हे 100 म्हणजेच हे किती झाले विद्यार्थी मित्रांनो? 5100. किती झाले? 5,110. याचे 2% काढूया. काय करू आता? याचे 2%. तर याचे 2% किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 102. किती होणार? 102. ओके. आता तिसरी बघा. हा सेकंड वर्षासाठी आणि आता तिसऱ्या वर्षासाठी बघा. 5,100 प्लस 102 किती होणार? किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 5,100 5,202 किती होणार? 5,100 प्लस 102 म्हणजे हे किती झाले? 5,202 किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 5,202 आणि याचे 2% काढू. तर याचे 2% काय होणार विद्यार्थी मित्रांनो? बेदुने 4 200 बेदुने 4 आणि बे पंचे 10 आणि खाली 2 शून्य आहे म्हणून इथे पॉइंट. खाली 2 शून्य आहे म्हणून इथे काय दिला विद्यार्थी मित्रांनो? पॉइंट. बघा हे काढणं किती लवकर लवकर पॉसिबल आहे विद्यार्थी मित्रांनो. हे मल्टिप्लिकेशन करण्यापेक्षा असं काढणं खूप पॉसिबल आहे, लवकरात लवकर होऊ शकते. आता इथे काय काढायचे आपल्याला? अमाउंट काढायची आहे. तर प्रिन्सिपल किती आहे? 5,000. प्रिन्सिपल किती आहे? 5,000 आणि हे व्याज पूर्ण टोटल किती होऊन राहिले विद्यार्थी मित्रांनो? चला हे व्याज लिहून घ्या. हे ₹100 एका वर्षाचं व्याज, ₹102 हे दुसऱ्या वर्षाचं व्याज आणि हे 104.04 हे तिसऱ्या वर्षाचं व्याज. म्हणजे हे किती झालं? 04 पॉइंट हे किती झालं? 6 हे 0 हे 3 हे 5 म्हणजे 5306. 5306.04 हे झालं आन्सर. म्हणजे हे किती येणार? 5306.04 इथे येणार विद्यार्थी मित्रांनो एवढा आन्सर. ठीक आहे. याची अमाउंट किती होणार? 5306.04. ही झाली तिसरी मेथड. कळलं का विद्यार्थी मित्रांनो? कधी कधी अशा कंडिशन मध्ये आपल्याला अशा प्रकारची सिच्युएशन घेऊन चालणं पडते आणि उत्तर काढणं पडते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. कळलं सगळ्यांना? बनेल सगळ्यांना? ओके. ही झाली आपली फर्स्ट मेथड. ओके. ही झाली सेकंड मेथड. सेकंड मेथडने पण निघते फक्त कॅल्क्युलेटिव्ह आहे आणि ही झाली थर्ड मेथड. म्हणजे प्रत्येक अमाउंटचा म्हणजे जे आपलं आपण कंपाऊंड इंटरेस्ट काढत असतो. ठीक आहे. तर पहिले मुद्दलवर त्याचे 2% काढले. मग जो इंटरेस्ट प्लस मुद्दल आला म्हणजे प्रिन्सिपल अमाउंट त्याचे 2% काढले. नंतर जो मुद्दल आणि प्रिन्सिपल अमाउंट आला सॉरी मुद्दल आणि व्याज आला त्याचे 2% आपण काढले. असे हे काय झाले विद्यार्थी मित्रांनो? 3 वर्षाचं व्याज झालं. ₹100 ₹102 आणि 104.04 हे काय झालं विद्यार्थी मित्रांनो? 3 वर्षाचं व्याज झालं. हे 3 वर्षाचे व्याज आपण इथे काय केलं विद्यार्थी मित्रांनो? ऍड केलं. काय केलं? ऍड केलं आणि आपल्याला काय मिळाला? अमाउंट मिळाला. काय मिळाला विद्यार्थी मित्रांनो? अमाउंट मिळाला. ओके. पुढचा प्रश्न बघायचा. चला आता पुढचा प्रश्न बघूया. हे बघा 2% रेट आहे म्हणून एवढी तफावत झाली. पण 10-20 असे राहिले असते ना तर तुम्ही रेशो मेथडने इझिली काढू शकता. कधी कधी इथे 2 येते, कधी कधी 3% येते, कधी कधी 5% येते, कधी कधी 7% आले ना विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट ह्या मेथडने काढायचा प्रयत्न करायचा. ओके. चला पुढचा प्रश्न बघूया. तोपर्यंत पुढचा प्रश्न सॉल्व्ह करा विद्यार्थ्यांना. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न सॉल्व्ह करा. चला पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या.
इथे पी प्रिन्सिपल किती आहे विद्यार्थी मित्रांनो 900. रेट किती दिलेला आहे 10%. टाइम पिरियड किती आहे 2 वर्षाचा. आणि रास आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. चला डायरेक्ट आपण रेशो मेथडनीच फाइंड आउट करूया. मुद्दल किती आहे विद्यार्थी मित्रांनो 900. ठीक आहे. सगळ्यात पहिले रास रेट घेत असतो आपण. रेट किती आहे 10%. याला फ्रॅक्शन मध्ये 1/10 घेऊ. हे काय झालं इंटरेस्ट. हे काय झालं प्रिन्सिपल. हे काय झालं मग रेशो मध्ये कसं होणार. पी किती आहे 10 आणि अमाऊंट किती होणार 11. ओके. आता वर्ष किती म्हणते 2 वर्ष. तर मग याचा काय करू आपण स्क्वेअर करू. 10चा स्क्वेअर किती होतो विद्यार्थी मित्रांनो 100. 11 स्क्वेअर किती होतो 121. दोघांचा डिफरन्स किती आहे 21. ओके. चला मुद्दल किती आहे 900. मुद्दल किती आहे 900. तर मुद्दल अपॉन मध्ये मुद्दल प्रिन्सिपल अपॉन मध्ये प्रिन्सिपल. तर हे किती होणार 900 अपॉन मध्ये 100. काढायचं काय आपल्याला अमाऊंट. तर अमाऊंट किती होणार 121. काढा. हा शून्य हा शून्य हा शून्य आणि हा शून्य. किती होणार 9 1 9 9 2 18 चे 8 हाचा 1 9 1 9 आणि 1 10. किती झाला 1089 का होणार विद्यार्थी मित्रांनो 900 रुपयाचं 2 वर्षानंतर 10% रेटने का होणार हे रास होणार एकूण रक्कम होणार. ठीक आहे. हा काय आहे विद्यार्थी मित्रांनो हा 33चा स्क्वेअर आहे. लक्षात ठेवा 1089 काय आहे 33चा स्क्वेअर आहे. ठीक आहे. ओके. याला जर आपल्या जनरल मेथडनी जर सॉल्व्ह करायचं असलं तर कसं केलं असतं. हे 900 रुपये गुणिला किती म्हणून राहिले 10% रेट 110 अपॉन मध्ये 100 इंटू 110 अपॉन मध्ये 100. हे 2 शून्य हे 2 शून्य गेले. हे 2 शून्य आणि हे 2 शून्य गेले विद्यार्थी मित्रांनो. 9 इंटू 11 इंटू 11 तेच 9 इंटू 121 तेच झालं विद्यार्थी मित्रांनो 1089. ठीक आहे. सेकंड मेथडनं पण अशा प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकलो असतो. ओके. ठीक आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो आजचा सेशन आपण इथेपर्यंतच ठेवूया. आपण आज अमाऊंट काढणे शिकलो विद्यार्थी मित्रांनो की अमाऊंट कसं फाइंड आउट करायचं. ओके. यानंतर आपण बघणार आहोत की सिंपल इंटरेस्ट म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट कसं फाइंड आउट करू रेशो मेथडनी. त्याच्यावर आपण 4 ते 5 प्रश्न घेऊ अशाच प्रकारचे. ओके विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तुम्हाला खरंच छान वाटला की नाही वाटला. आणि त्याच प्रकारे मी जे तुम्हाला 3 टाईपच्या मेथडनी कशा प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं ते पण इथे तुम्हाला शिकवलं आणि छान प्रकारे समजून पण सांगितलं विद्यार्थी मित्रांनो. तर प्लीज तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जो पण नवीन विद्यार्थी असेल आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या कन्सेप्ट सोबत एका नव्या ट्रिक्स सोबत. धन्यवाद.